श्री गणेश रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून तोडणकर नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक वाडा चिरेबंदी। लेखक महेश एल कुंचवार, दिग्दर्शक सचिन तोडणकर। तोडणकर नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे वाडा चिरेबंदी। शेवटची बस येऊन सुद्धा गेली असेल, येतील ते उद्या। तू कुठे निघालीस? मागचा दरवाजा उघडा टाकल्याने बघा। तू बस खाली, तू बस। मास्टर म्हणे खूप इंग्रजी वाचत जा, म्हणजे कसं माझं इंग्रजी सुधारेल ना। छान आहे तुझा मास्तर। रंजू मनात वाचलं। काय नाही दाराशी? काय नाही, आठवणी जेव्हा तेव्हा सगळे आम्हाला रागवत जा। सगळ्यांचं बोलणं खाते पिढा। अभ्यास कर ना मग। नापाशी 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 काऊन म्हणते का मला तू? अगं नाही का मग तू चांगला अभ्यास करावं पुरते। बस ए आई, मी तिजोरीच्या खोलीत झोपवाय? नको, काका काकू आले बिले तर ते झोपतील तिथे। तू दादी यांच्या खोलीत झोप। मी नाही बाई, रात्रभर हाका मारत राहते नुसती सगळ्यांना। मग परत भाऊच्या खोलीत झोप। पुरुषाच्या खोलीत एकटी मी नाही झोपणार। का पडलं हो? काही नाही, झोप तू। म्हटलं वापरावं नुसता कोणता माडीवर। उषा खाली पानाचा डबा। आई बाई, तू मध्ये मध्ये चबा करू नका, जाऊन झोपता तू। अहो पलंगावर काऊन झोपले हो तुम्ही सुटतात? तर सगळ्या साजरी परत धुवाव्या लागतील। आला नाही वाट तुझा लाडका दिवाळी जाऊ। हो बस कॅन्सल झाली म्हणे चंदू भाऊजी। ती अडकली बिडकली तर नाही ना? आला आता तू आठवण
तू आज काय सुद्धा एकच जाता तो देवघरचा दरवाजा उघडला का उंदर सगळी पाठपूर केली आतमध्ये. आता पुन्हा अहो सुटका देवघरात काढून गेले बरं तुम्ही. आई का म्हणतील अहो, चंदू भाऊजी बारकी बॅटरी पण चांगली खाली लागली होय काय खाली बघा कॅमेऱ्याची बॅटरी चंदू भाऊजी हो वहिनी. अहो रात्रीचं लाकडा बनणं बंद करा आता. हो झालं. अहो दादी आईना अंथरुणात नेऊन ठेवायचंय. हो आलोच. तुम्हाच काही हवंय का आई? आई अगं तू कुठे निघालीस आता अंधारात? अगं तिनं स्वयंपाक करायची खिडकी काय लावली नसेल. पाहते मी. अगं तू कशाला लक्ष घालतेस या? थांब मी आले, जाऊ नको अंधारात. आई अगं थांब, आले मी. अगं आई गं, काय झालं काय नाही, पगार अडकला. आता जरा जपून ये. ये की. झाली वाटतं सगळं पुचारा. आधी मी आज जाणार नाही. अगं दादीला पत्ताच नाही आपण आल्याचा. तुम्ही आधी आईला भेटून घ्या पाहून. अहो 5 दिवस होऊन गेले. हो. नाही ग माझा धीरच होत नाही. तू चल ना. एकदा सांगितलं ना मी, अशा वेळी तुम्हीच पुढे व्हायला पाहिजे. केव्हा भेटली तर परवा लगेच निघाल. मी म्हटलं की झालं. आजही 10 वाजून गेले. म्हटलं भेटली की नाही तर. अरे भाऊ गाडी जरा लेट झाली अमरावती. बसही कॅन्सल होती. शेवटी टॅक्सी घेऊन आलो. थोडी सुद्धा फुरसत दिली नाही तात्या. संध्याकाळ उठले असं देतेच कोसळ. आम्ही तात्याजी म्हणत आहोत. कशाचं काय भाऊ आई कशी आहे? कशी बरी आहे. तुझ्या वाटेकडे डोंगरावून बसली आहे. तसं म्हटलं तर आम्ही घटकाबद्दल एकटे सोडत नाही हो की नाही. पण तुझ्या नावाचा जवसूर आहे. शेवटी भेट झालीच नाही ना तुमची भाऊजी. अहो तुमच्या आणि अभयच्या नावाचा किती गोषा लावला होता शेवटी. एवढ्या आजारपणात तुम्ही संध्या करून दिली त्याला. तुम्हाच तर ठाऊक आहे ना. अहो कुणाची शामत होती का? डान्स काय सांगायची? कितीही ताप असो पण आंघोळ केली नाही असं कधीच नाही. हो अशक्त तर एवढे झाले होते पापडही मोडवत नव्हतं. पण गेले ते देवघरातच सुचिरभूत. संध्या करूनच गेले हो. पुण्यवान बरं. आम्हाला काऊन नाही आणलं? अगं अहो तात्याजींना त्याचं किती कौतुक. हो पण त्याच्याने युनिट टेस्ट चालू आहे. यंदा 12वीचं वर्ष आहे ना. आईस खूप वाटलं. वेळेवर रिझर्वेशन तरी कुठे मिळतात ना. भाऊ दिवाळीला पाठवेल. पाठव. मरणार आणि तोडणार तरी एकत्र येत झालं पाहिजे आपण. भाऊजी सामान घेऊन भेटून घ्या. हो. तिथे त्या खोलीत झोपडे असते. का माडीवर बरं आहे ना. एवढा पाहून राहिला माडी नाही म्हणून तू म्हणून राहिलास. जा झोपा. खूप उशिरा नाही का?
असल्यासारखे आले 5 दिवस होऊन गेल्यावर. जाऊ देत ना, आलेत ना. दिवाळीस पाठवी म्हणे. अरे प्रसंग कुठला, तुम्ही गोष्टी कशाच्या करता? तुम्ही काही बोलू नका. सांगून राहिलोय. सगळं करता आणि मग बोलून घालवता. जीव संतापून जाते माझा. अरे प्रत्यक्ष शास्त्रा वाजला तरी रिझर्वेशनची फिकर पडतो बस. काय म्हणावं काय होतीस बा? खूप. अहो, मुंबईची पोरती हो? सगळा जन्म तिचा तिथं गेला. लग्नाआधी का आणि लग्नानंतर का. कोकणस्थाची पोर आहे ती. हो? तीच का आतड वाटणार आहे तुमच्या माणसांबद्दल. आणखी दिवसवार होईपर्यंत काही बोलू नका, दाखवू नका बरं. चंदू भाऊजी, अहो इकडून कुठून येऊन राहिले? पाणी दाखवलं ताई. स्टँड वर जाणार होते ना तुम्ही? ते तर मगच जाऊन आलो. बाप्पा, मग आले नाही वाटतं सुधीर भाऊजी. बस तर कॅन्सल झाली म्हणे. पाहता की नाही? अरे आले वाटते. आले नाही तर काय झालं? हा, तुम्ही धड चौकशी तरी केली होतीत ना? का हाणत बसले गप्पा कोणच्या तरी कट्ट्यावर? अहो टॅक्सीने आलेत ते का आपल्यासारखे बसने प्रवास करते? मग सुधीर वहिनी, आई एकदम वाचली नाही. अहो हा शॉर्टच मोठा असते कुठल्याही बाईची जातीला. या गोळ्या घ्या पाहू. हं. कशाच्या गो गोळ्या? तेवढ्यानं बीपी वाढतं यांचं. बाप्पा, बँकेत खूप पैसे जमा झाले भाऊजी. श्रीमंताच्या रोगांनी दोस्ती केली. घ्या पाहू, प्रवासात राहून गेले घ्यायचे. काय गा नर्वसनेस पण, आणि तू ही मोठी टापटिपीची. एवढ्या धावपळीत औषधाच्या गोळ्या काही विसरली नाही. पदर कशाला फाटला ग? येता येता ट्रॅक्टरला अडकला. तो ट्रॅक्टर म्हणजे नाही बहिणी, असा किती दिवस पडून राहणार आहे तो अंगणामध्ये? अहो तिथेच हवा तो. शंकराच्या पिंडी आधी नंदी नसते का, तसा धरणगाव देशपांड्यांच्या वाड्यात शिरता तो ट्रॅक्टरच दिसते आधी. बरं चला खाऊन घ्या बरं. नाही नको बहिणी. सगळं अन्न आहे. हो बहिणी, पण इच्छाच नाही आमची. भाऊजी, अहो जाणारा माणूस गेला म्हणून का कोणी खाणं पिणं सोडते? हा? चला उठा भाऊ. अहो मागे राहणाऱ्या सर्व काही चालू ठेवावं लागतं. चला. व्यंकटेशा, किती वाजले रे व्यंकटेशा? बहिणी, दादाजींना सांगितलं तात्याजी गेल्याचं. आता त्यांना सांगावं तर का सांगावं? हा? का नाही गेले आणि डोळे गेले अशा टिकका पडून राहते पहा. आणि 15-15 मिनिटांनी किती वाजले एवढं विचारत राहते. पण त्रास काहीच नाही. जेवणाची वेळ झाली तर ताटावर नेऊन बसवावं. रात्र झाली की अंथरुणात नेऊन ठेवावं. एवढा उत्पात झाला. प्रत्यक्ष पोरगा गेला पण त्याचं काय आहे त्यांना? पहा, सुखी जीव हो. खरंच चहा तरी घेता का नाही? का नाहीच? हो, चहा घेऊ. मला वाटलं चहाने झोप उडते की काय. अंजली, हा बाई, तुझी आंघोळ आवरून घेता मी. हो. अरे बाबा, कोणी नाही घरी इथं. व्यंकटेशा,
कुठं होती शिकता वेळेस? बसले होते कोटी करत. म्हटलं आठवत आहे तुमचं. तुम्ही सगळे दुःखी. मला काही दुःख पित्त झालेलं नाही. झालं तुझं सुरू? अखेरपर्यंत तात्याची बोललेच नाही रे माझ्याशी. ए बाई आता रडू नका नको प्लीज. नाही रडत रे बाबा, नाही रडत. रडली बहिणी तात्याची गेले तेव्हा. आईपेक्षा ना हिचंच रडणं जास्त. भास्करने तर काय अंगच टाकलं. मी लायब्ररीत गेले होते पंचायतीच्या. मला सुद्धा कोणी निरोप सुद्धा दिला नाही. पराक्रंजू घरातच होते. तुम्हाला सुचलं नसेल. हो, तू त्यांचीच बाजू घे. झालं तुझं सुरू आल्या आल्या? आत गेला की मुलीचं कोणीच नसतं. काय कमी पडते ग तुला इथं? हो, तुम्ही त्या तो तुकडा खाऊन राहिला पाहिजे ना आता मला. तुझं काय सगळं उचलशील आणि चालू लागशील मुंबईला. तुला सांगते सुधीर, तात्याची जाऊन 5 दिवस झाले नाही. 5 दिवस. पण या 5 दिवसात बहिणीमध्ये आल्या घराच्या किल्लाईच्या कमरेला आणि आई गेली भास्कराच्या अंगाला. तात्याची होते ना तर हिचा आवाज त्या पोसरीपर्यंत येत नव्हता. आणि आता हिचे हुकूम त्या वाड्याच्या बाहेर ऐकू यायला लागले. मी येतो आंघोळ करतो. बहिणी गेली आंघोळीला. तू बस खाली. माझी पुस्तकं आणलीस? रघे तू काय हो की विचार? नाही? तू हो की नाही तेवढं मला सांग. तू मूर्खस. प्रसंग काय वेळ काय? मी तुला आधीच यादी दिली होती. म्हटलं येशील तेव्हा घेऊन येशील. मला वाटलं आधीच आणून ठेवली असेल तर देशील. नाहीतरी 4-4 वर्ष येतोच कुठे तू. अगं आईसाठी आणि दादीसाठी शाली देखील घेऊन ठेवलेत मी. त्या देखील आणल्या नाही अशा वेळेस. आधीच आहे. दादीला कोणी नवा कपडा मिसवला नाही. ती शाल आहे ना, ती जाईल त्या बहिणीच्या पेटीत. दादीला काय कुणी पासोडी अंगावर टाकलं की झालं. नको इतकं हसायला. तुलाच म्हणायला वाटतं म्हातारपण. जगणार आहे कोण एवढं. आपल्याच हातात असतात सगळ्या गोष्टी. अहो, आंघोळीला पाणी काढले उठताना. हो. तुझ्यावर का गं धांदोटा पांघरण्याची वेळ आली? अहो, घरात येता येता ट्रॅक्टरला पदर अडकले. ही पुतळा इथे दाखवायला. अगं अंजली माझं टॉवेल कुठे आहे? आले आले. व्यंकटेशा किती उशीर धावतात रे. व्यंकटेशा. मला चहा. लग्नाचा सांगून आधी. रंजू जरा पाराला उठव जा. आधी मला चहा. पराग सकाळीच बाहेर गेलाय भाऊजी. व्यायाम बियाम करतो की काय? व्यायाम गावभरचे उकडे फुकड्यांचा व्यायाम. अगं अंजली, तुझी साडी फाटली ती शिवून तरी टाक. केवढी चिरपाणी निघाली आहे पत्राची. ट्रॅक्टरनं आल्या आल्या प्रसाद दिला जाऊ बाईस. अरे सुधीर तुझ्या मुंबईत कोणी भेटला तर पहा तरी हा ट्रॅक्टर घेणारा. अहो, मुंबईतले लोक तर ट्रॅक्टरवर बसून ऑफिसात जातात का? काय? ती देखा खपत नाही तशा. अरे भाऊ आता मुंबईत कोण मिळणार तो ट्रॅक्टर? आणि आहे का त्याच्यात अर्धा आधी खोल रुतलेला आहे ठेवल्या ठिकाणी. दरवेळेस आलो की वीजभर आत गेलेला दिसतो. पत्रे तर गंजून सडायला लागले. अरे चालू नाही पुढे त्याला 20 वर्षात.
पाण्यात गेले सगळे पैसे. विकून का टाकत नाही? तात्याची असताना काय शामत होती का काय विकतो म्हणायची? त्यांचीच हौस. ट्रॅक्टर आणू आणला तर वाटलं की बा होईल लोक. पण कशाचं काय, आपल्या सगळ्या जमिनी कुळाईकडे. त्याच वाटे मालकाने नवीन ट्रॅक्टर घेतला तर मला स्वतःच जमीन कसते. सगळेच्या सगळे विरोधात आणि 10 बिघडला की बिघडलं. अहो खेड्यात मेकॅनिकल तरी भेटते का? हो. पडू नये झालं. अहो मग गावातल्या लोकांना भाड्याने तरी द्यायचा. अरे या खेड्यात एवढं जमीन आहे कोणाकडे? 2 एकर 5 एकर 12 एकर म्हणजे हद्द. आणि तेवढ्यासाठी कोण येते ट्रॅक्टर? आणि मी प्रयत्न केला म्हणा, पण लोकांशी परवडलं पाहिजे की. तरी त्यावेळी तात्यांनीच म्हटलं होतं बरं का, म्हटलं त्यापेक्षा 15 म्हशी घेऊ, डेअरी सुरू करू. त्यापेक्षा मस्तपैकी मोटारच काम नाही घेतली हो. तुझ्या बापास मोटरीचं दूध काढता येते ना म्हणून. तर अहो भाऊजी, पूर्वी नाही का श्रीमंताच्या घरासमोर हत्ती झुलत होते. आता नवीन जमान्यात देशपांड्यांनी ट्रॅक्टरच उभा केलाय घरासमोर. गरज असो वा नसो, श्रीमंती दिसण्याची कारण. घराच्या समोर तो ट्रॅक्टर आणि मागच्या अंगणात तो मेढा. तुझी वरात त्याच मेळातून आली, विसरलीच वाटतं. आई विसरीन कशी? आले त्या दिवसापासून आम्ही दोघंही मागच्या दारातच उभे आहोत. चहा देऊ का आणखी? नको. लागला तर सांगा, मी जाते माझ्या चुलीशी. तुम्ही स्वयंपाक करता? नाही तर मग कोण? अहो मग गजा गेला कुठे? गजा? अहो 3 वर्ष झाले गजा जाऊन. त्या स्टँडवरच्या हॉटेलात स्वयंपाक करते म्हणे. पेढा कटकटच आहे. अहो स्वयंपाकाला कोणी नसलं ना तो मोठा हँडीक्राफ्ट होतो पा. पराग ना गजा बरोबर तंबाखू खातो म्हणे. तो गजा नंबर खरा गोष्टीचा. अरे ह्याच्या आज्याने आणि बापानं जन्मावर चूल सांभाळली देशपांड्यांची. त्या जाणीव नाही त्यास. कुणाचे गेलेच नाही एक सोडून. माणसामागे 4 नोकर राहत नाही तर. आता त्यांचंही बरोबरच आहे. आपण देतो ते पैसे पुरतात का? इतर देतात तेवढे देतो का आपण? पण अडीअडचणच्या वेळी कोण उभं राहत होतं आणि पुढेही राहिलो असतो. ते त्या गजास मी निरोप पाठवला. म्हटलं सुतक आहे, उदक शांतपणे निभावून दे. पण आला नाही भडवा. अरे पण आईला चालतो का सुटका पिठा कालवलेला? घेते चालू झालं आता. आईची सोहळ्यावरून खूप चिडचिड होते. तू ठाऊक नाही, तुझा बरं आहे मुंबईत. इकडे बरंच बरं आहे. सोहळं ओळं विटा चांडा सगळं मुक्त आहे बिचारी. हो माझ्याही म्हणस काही पटत नाही हो. पण वेळच अशी आहे पिढा. हे अशी बसून राहू नकोस. खारशेली बुरशेली आंघोळ करून मला स्वयंपाकात मदत कर. मी नाही, मला फरमाईश ऐकायची. पाहिलीत पोट्टी मी येते ना. नको ग, तू गोंधळशील. आमच्या देश असते कारभारात. वहिनी आता नवीन राहिली आहे का ती? 20 वर्ष झाली आमच्या लग्नाला. नवी आणि जुनी त्यापेक्षा असं कर ना, चंदू भाऊजी किराणा सामान घेऊन येतात तर तो नेऊन ठेव कोठी घरात. आहो किराणा सामान आणायचंय. हा चंदू भाऊजी. ओ बहिणी. अहो त्या भिवानं लाकडं फोडून ठेवली पण आता आणून दिली नाही पोहऱ्यानं. आणून ठेवतो. हा अहो अहो चंदू भाऊजींना नागरमल शेठकडे पाठवा किराणा सामान आणण्यासाठी आणि चिठ्ठी लिहून द्या. काहून काय झालं रे? बन्सीला लादीची उधारी मागून राहिलाय. 2 आग डबे आणायला गेले चंदू भाऊजी तर त्यांना परत पाठवून दिलं. त्या भोसरीला सांग म्हणावं धरणगावकर देशपांडे कोणाच्या देणं चुकून मेले नाहीत कधी. हा तात्याची गेले म्हणून काय झालं? आपण आहोत ना सर्व. अरे घरावरची टिना विकून जे पैसे देईन म्हणा. अरे ह्याचा बाप मारवून लोटा घेऊन आला तेव्हा आपल्या तबेल्यात सोसा टाकला होता त्यांनी. विसरला तो. आणि तू तरी कसं ऐकून घेतला त्या तिकडं? हे कुणासमोर तोंड उघडून बोलतात का तरी? हा तुम्हीच सांगा भाऊजी काय करावं कसं करावं. पिशव्या काढून ठेवते मी
आठवडाभर खर्चच खर्च आहे नुसता. मी पुढे होतो रे. तू पिशव्या घेऊन ये. हो हो आणि साखरेने पोतं सुद्धा घेऊन ये. आणतो. काका किती वाजले हो? 8. 8. गेली माझी फरमाईश. ट्रान्झिस्टर कुठे आहे आमचा? शांतू काका वाजलो. चंदू बराच किराणा आणायचा घरी. श्राद्धाचा सगळ्याच आणायचा आहे. तुझं आलं लक्षात? हळू बोला. अरे यांची अपेक्षा होती की मी म्हणेन मी पैसे देतो म्हणून. मला यात ओढू नका आता. अरे हे समजतात तरी काय? अरे आपण जेव्हा नसतो तेव्हा हे काय करत असतात? हो, वेळ आली की बोलायची हिंमत नाही आणि मला उगाचता. ह्या वेळेस नक्की बोलणार आहे. शेंडी तुटवा पारंबी. गेली 10 वर्ष ऐकते मी ही रेकॉर्ड. तेव्हा तात्यांची होते. हो, आता आई आहेत. काय दुकानात गेलं होतंस ना? नाही, मधूनच वापस आलो. अंजली भाऊनी पाठवलं. अंजली जरा तू आतमध्ये. सुधीर, हं? भाऊनी तुझ्याकडे पाठवलं. असेल तर 700-800 रुपये मागितले. 700-800? अरे मी कुठून देऊ? अरे तार आल्या आल्या लगेच आली. मला बँकेत देखील जायला वेळ मिळाला नाही. बरं असू दे, मी बहिणीला विचारतो. चंदू हो आई. आणला का रे किराणा? नाही, आणायचंय. काही खाल्लं का सकाळपासून? नाही ग. 4 घास खाऊन घे रे बाबा. पोहे बी. किती वेळ भुकेला राहशील? खाणं पिणं कुणाचं झालं नाही अजून. अगं काल ते आज गुरुवार. रात्रीचा जेवलाही नाही तो. म्हणून म्हटलं गुरुवार का त्यांना एकट्यालाच होता. तुम्ही ना ह्या एक एक काळजी करणं सोडा आता. नाहीतर काय? वहिनी, हं? पैशांची काहीतरी सोय पाहिली पाहिजे. आता काय झालं? भाऊने सुधीरला विचारायला पाठवलं, पण त्याच्याजवळ काही नाहीत एवढे पैसे. मग मी तरी कुठून आणू? सगळ्याच किराणा आणायचंय. बन्सीलाल नाही म्हणून राहिलाय. 700-800 तरी पाहिजे. ताट पाडून द्या माझी. अगं असं काहून बोलून राहिली ग? त्यांचा शेवटचा खर्च आहे. दिवस वार्त नीट झाले पाहिजे. हो तर नीट झालंच पाहिजे सब खरं. पण सगळ्यांनी खर्च केला तर काही बिघडणार आहे का? तात्याजी तिघांचीच होते ना. का देशपांडे पण टिकवण्याची जिम्मेदारी आमचीच आहे. त्यांना म्हणावं घरी या आणि बायकोच्या अंगावर आहे ते काढून द्या म्हणावं. थांब बाई थोडं, मी पाहते काहीतरी. होईल का रे एवढ्यात? मग जवळ बाप्पा एवढेच आहे. आई, तुझे पैसे राहून दे का तुझ्याजवळ? अरे मग काय करायचंय रे बाप्पा? जाण्याआधी यांनी देऊन ठेवले होते. अडीअडचणीसाठीच लावून ठेवले होते. त्यांचे पैसे त्यांच्यासाठीच होते खर्च. उगीच दिले ग तू. राहून चंदू, हो आई. स्टँडवर खाऊन घे काहीतरी हॉटेलात. हो. पाहिलंस कसा निमूटपणे गेला तू. राब राब राबतच तो घरगड्याचा. कुठे लावून का नाही देत मग त्यांना? मग इथे कोण राबणार? तू 4 वर्षातून एकदा येतेस 4 दिवसांसाठी पाहुण्यासाठी. तुला नाही करणार इथलं काही. आता तुम्ही मुंबईला जाल ना तेव्हा मी पण येते तुमच्यासोबत मुंबईला. आणि इथे आई जवळ नको का कोणी? तिला पण घेऊन जाऊ आपण. तेवढाच तिला थोडा बदल. आता पाहिलंच ना, ती पैसे काढेपर्यंत वहिनी वाट पाहत राहील. इथे राहिली ना तर खाऊन टाकते तिला हे सगळे. तुमच्या भावाला सांगा. माझं काय? ते म्हणतील तसं. बरीच जागा नाहीस का माझ्या भावाच्या? संताप माहित आहे का तुम्हाला यांचा? पुरे देशपांडे आहेत. त्यात पुन्हा पीपी. तुम्हाला वाटतं आम्ही मजेत राहतो म्हणून, पण खरं सांगते आमचं आम्हाला माहित. अहो डोक्यावर चादर ओढली ना तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर डोकं.
कसला प्रकार? 2 खोल्यांची जागा मिळावी म्हणून आधी आटापिटा आणि आता कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी. अहो इथे निदान तुमच्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे, घरचं धान्य आहे. नको बाई, नको तुझ्या गरिबीचं गाणं गाऊ. कोणी येत नाही तुझ्याकडे आणि जात नाही. झालं? पक्की कोबरायस. तसं नाही हो माझ्या म्हणण्याचा अर्थ. चला तुम्ही 4 दिवस आणि प्रत्यक्षच बघा. एवढ्यासाठी बोलत नाही मी कधी, नुसता अर्थाचा अनर्थ. तुझी बहीण बरी राहिली का इतकी वर्ष तुझ्याकडे? अहो ते आमच्या जागेपासून तिचं कॉलेज जवळ पडायचं ना, म्हणून राहायची अधीमध्ये. नेहमी नाही कधी राहायची. सांगता तरी कोण असल्या बातम्या? अगं अंजली, माझं डाएटचं पुस्तक कुठे आहे? अहो बॅगेतच आहे डाव्या बाजूला. अगं कुठे आहे? बघ ना गं. देशपांडे एक काम स्वतःच करतील तर शपथ. चालू ना तुमची भांडाभांडी. अगं तू इथे गप्पा मारत का बसलीस? तिथे वहिनीने चूल पेटवली सुद्धा. बाईंना आवडत नाही माझी मुलगी. जरा एवढं तेवढं कमी जास्त झालं ना की कुचका बोलतात. तर वेळचा अनुभव आहे. त्या अंगाला भोका पडत नाही तुझ्या. अरे असते सवय कुणाकुणाला. जेव्हा तेव्हा माझ्या कोकणस्थपणाचं होतं. आता माझा हात आपल्या मुंबईच्या स्वयंपाकावर बसलेला. इथे इतकी माणसं आहेत, मला अंदाज येत नाही हो. एखादा जरी पदार्थ कमी पडला ना की झालं, गेलेच माझे कोकणस्थ पितर स्वर्गात. तशा चांगल्या ना ते तुम्हाला. आताच माझघरात काय घडलं माहितीये? चंदू भाऊजींना विचारा त्यांच्या चांगलेपणाबद्दल. एवढं काय हो राबत असतात चंदू भाऊजी आम्हाला सारखे. काय झालं माझघरात? नको, मी नाही सांगणार. पुन्हा म्हणाल कोकणाचं लाव्या लाव्या करतात म्हणून. अगं अंजली, तुला ना एक कॉम्प्लेक्सच आहे कोकणस्थपणाचा. तुम्हाला नाही वाटत तुमच्या वऱ्हाडी देशपांडेपणाचा? का होते मग? ही काय? होते, खाते, पिते, शी शी. मग कसं बोलायचं? आपण दोघांना एकदम डेडली कॉम्बिनेशन ना. घरात फिरून पहा एकदा. माडीवरच्या खोल्या बंदच करून ठेवल्या आहेत. वीत भेगा पडल्यात ओसरीवरच्या भिंतीला. अहो टेकू देऊन ठेवलेत. भीती कशी वाटत नाही म्हणते मी. एवढा मोठा वाडा पण धड निगा नाही की दुरुस्ती नाही की रंग नाही. अगं अंजली, 150-200 वर्षापूर्वीचा वाडा. तुला आठवतं? तू प्रथम या वाड्यामध्ये आली होतीस ना, तेव्हा तुझा जो आज आला होता ना, तो अगदी मिटत नव्हता. हो, तेव्हा वाडा दिसतही तसाच होता. तात्याजींना हौसही होती. आता दरवेळी पाहते मी, इथली एक एक वस्तू गुप्तच झालेली असते. ओसरीवर मोजून 12 हंड्या होत्या. एक शिल्लक नाही, फुटल्या म्हणे. मागे एक मी मागितली अँटिक पीस म्हणून. भाऊजींचा जीव किती खालीवर झाला. तुम्ही नुसती नावच ठेवा कोकण. अगं ती हंडी तुझ्या मुंबईच्या 10-12 मायमध्ये का छान दिसणार होती? हे बघ अंजली, जिथलं तिथं शोधतो. सतरंजा 4 मोठ्या मोठ्या होत्या. जाजम, गालीचे आरसे, तांब्यांची हंडी, वाढण्याची केवढी मोठाली भांडी होती. सगळं जातं तरी कुठे? आता ती मोठाली वंडी तुला काय करायची आहे? काय ग, मुंबईत तुला मंगल कार्यालय वेगळं काय ओपन करायचा बेत तर नाहीये ना? मला नकोच आहे तुमच्या घरातलं काही. नको आहे ना? मशी किरकिर करू. हे बघ, तात्याजी गेले 10 वर्षात देवपूजेशिवाय त्या घरात गेले नाही का त्यांनी कशात लक्ष घातलं नाही. हा सगळा ना त्या भाऊंचा प्रकार. राहिलंय काय आता? पीठ टाक केलंय की कोणाला देऊन टाकले? कुणाच ठाऊक. म्हणून दिलं. अहो अँटिक म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक. मुंबईत हजारोंनी किंमत आली असती इथल्या एकेका गोष्टीला. ग माझ्या मुंबईकरणी, तुम्ही ना प्रत्येक वस्तूची किंमत कशी होईल हेच बघा. सांगते. उद्या म्हणशील दागिने विकले तर किती पैसे मिळतील म्हणून. दागिने जागेवर असतील तर ना.
कोण होतो? मास्तर अहो माघारी काहून गेले? रंजू, मीच जा म्हटलं. अहो तिची शिकवणी. आंधळीच का गं तू? 10वीचं वर्ष आहे बाई. 2 वेळा नापास झाली पोट्टी. यंदा तरी पास झाली पाहिजे. पिढा कटकट. हा छापता मास्तर बंद करा. शिळ घालत येतो. त्यानं काय झालं? फुक्कट शिकवायला येतो. रंजूला 17वा लागले. अगं जरा तरी विचार कर. काहीतरी बोलू नका. पस्तावशी म्हणून जा. रंजूचं लक्षच पुन्हा तिकडे तिकडे जास्त आहे. जेव्हा पाहावं तेव्हा आरशासमोर काहीतरी पेल वाटत फिरली. आमची वाड्याच्या बाहेर जाण्याची प्राज्ञा नव्हती कधी. मीही सांगते वंस, तुम्ही ना रंजूची उगाच पहा करत जाऊ नका बाई. मी कशाला पाहा ते तुमचं तुम्हाच ठाऊ. पण उठसूट असा कुणावरही संशय घेत जाऊ नका. माझी पोर आहे, मला ठाऊक आहे हो. प्रभे, तू मध्ये बोलू नकोस. पाहताय ना भाऊजी, अहो लहानपणी हट्टाने माझ्याकडून वेणा घालून घे आणि आता भांडतोय पहा. अगं किती बडबडशील. घरात प्रसंग काय, वातावरण काय? परा परा घरी परा. अरे काकांशी बोलशील की नाही? परा. अहो एरवी चालू असतं त्याचं. काका काका. सकाळपासून पाहतो मी. हा बाहेर आहे सारखा. अहो त्यास लाज वाटते तुमच्या समोर यायची. अभय याच्यापेक्षा लहान, तरी ह्याच्याही पुढे गेलाय. माझ्या ना कानावर आले. काही बाई का? म्हणजे असंच. पितो म्हणून ना. लोकांना तरी किती उठा ठेव. मुंबई पर्यंत बातम्या पोहोचवते. खरं आहे. अहो नाही म्हणजे झालं असं एकदा दोनदा. लगे कान फाटा नाव पडलं साऱ्या गोतांनी. अहो तुमच्या अभय सारखाच येतो. काहीतरी करायला पाहिजे. 10वी नंतर शाळा नाही. अहो राहिला असता अभय बरोबर मुंबईला तर. हो मी याच्या रिझल्ट नंतर मी मुंबईत किती चौकशी केली, पण इतके कमी मार्क असल्यानंतर कुठे मिळणार होती ऍडमिशन? 80-85% वाले देखील ना लाईन मध्ये उभे असतात. मुंबईत लढा पोरं जातात कुठे मग? अहो नाही, काळजी वाटते त्याची. काही करत नाही. शेतावरही जात नाही कधी. भाऊचा धाक नाही. अति धाकानच झालाय तो तसा. येता जाता फाडफाड बोललात तुम्ही तर पोरं तरी कशाला घरात राहते? बाहेर बाहेर दिवसभर नुसतं धारीवर धरतात पोरांना. स्वभाव मी तरी कुठं कुठं आणि काय काय पुरी पाडू पिडा. भाऊ अच्छा. पण आता काही दिवसांनी मी त्याला मुंबईला घेऊन जाईल. हो खरंच घेऊन जा. हो तुमचाच पोरगा आहे. पण तू यायला हवा ना. तू जरा मला आंघोळीचं पाणी काढायला जातो. अभय बरोबर राहिला ना तो सुधारेल. हो हो त्याचही तुमचं किती कौतुक. सारखं आपलं चालू असतं. काका काका काकाचं असं काकाचं तसं, काकाचं पत्र काकाचं घर. या खेड्यात माती झाली त्याची.
संगत वाईट एक तर त्यात अभ्यासातही असंच यथातथाच. ठीक आहे, मी त्याला 4 जण घेऊन जाईन मुंबईला. हो घेऊन जा ना. बरं अभय कसा आहे भाऊजी? ह्या 4-5 वर्षात ना फार बदलून गेलं. अहो तुम्ही ओळखण्यात देखील नाही. 17वा लागलाय, पण उंची अशी 6 फुटाला गेली आहे. हो हंगा पिंडानं भरलाय की नाही? हे एकदम टग्या झालंय. एक दिवस जरी तो व्यवसायात गेला नाही ना तर त्याचा हळहळ असते. चांगलं आहे. चला त्यात रुपाई अंजलीच घेतलंय. काहून नाही आणलं त्याला? अहो मुंबईकर झाला तर आमच्याबद्दल काहीच वाटणार नाही. असं त्याला खूप आहे इकडचं. अहो परागचं त्याला एवढं आहे ना, परागनं त्याला इकडच्या विहिरीमध्ये पोहायला शिकवलं. याची तर पक्की याद आहे. काय धुडगूस असं ना त्याच्या वाड्यावर. हो ना. युवराज आले की नाही घरी? अहो हो पाहून घ्या तुझ्या राघोची लक्षणं. म्हटलं खराब आहे, पाऊल टाकी तर तू आहे आणि मी आहे. 10 दिवस चुकायला लिहिणार नाही, पुढे हायकोर्ट आराम कर. हो आता ते झोपलं तो. भाऊजींना पाहून सरकलाच. हो त्यास लाज वाटते भाऊजींसमोर यायची. तुम्ही आता त्यास काही बोलू नका. आताच हे कान बोलू. हे तुझं त्या पाचशी गाणं ह्यानेच बिघडलाय तो. वेळीच गांडीवर फटके बदलायचं ना, ती वेळेत येत नव्हती. अहो भाऊजी नेऊन राहिलेत त्यास मुंबईला. हो सुधाराल तो अभय बरोबर. हा सुधारण झालं. ह्याच्या संगीनं अभय बिघडलं. तुम्ही असं फाडफाड बोलू नका ना बाई. बोलताना का मला खुशी होते. कसा सोन्यासारखं देह होता. पहा आता काय अवस्था झाली ती. अहो आम्ही इथे दिवसभर मरमर मरतो आणि हे दिवसभर हिंडत राहते. नाही तर झोपून जाते सरासारखं. आमची पोरं सगळीच कुलक्षणी. तुझा चांगला आहे त्यात चांगलाच राहू दे. धरणगावकर देशपांडे नाव कमवेल तो अभयच कमवेल. त्या कुळबुड्याची संगती जाऊ नको त्याच्यावर. भाऊ जाऊन ये ना. आम्ही हाय तोपर्यंत नको ना राहू. आम्हाला कसा बिल पडतो ना ते तू कळणार नाही सुधीर. हो माहिती आहे. बसा अहो बसा. सकाळपासून पाहतोय आल्यापासून तुम्ही काम आणि काम बोलणं नाही, बसलं नाही. बोला काय बोलता? असं होते पहा. काही बोलू म्हटलं की काही सुचतच नाही. हो भाऊ वाडा किती खराब झाले. काही रिपेरी वगैरे. रिपेरी 2 खोल्या असते ते केली असती रिपेरी. हे एवढं दूर रिपेअर करावं तर कसं करावं? नुसतं तेल पण करावं लाकडाला तर तेलाचा खर्च 3 लागतं. आता सगळ्यांनी मिळून काहीतरी विचार करावा. अरे हो पण आम्ही तिथे 500 महिला. तेच इथे एकामागोर एक पाहुण्यासारखी अडचणी त्यात ते चाललं. पण त्या सगळ्या गुळात मुलगा मात्र हाताबाहेर चालला. अहो भाऊजी नेऊन राहिलेत त्यास मुंबईला. शाळा शीत आमच्या ड्युट्याच देऊ नका. आमची पोरं सगळीच कुलक्षणी. तुझा चांगला आहे तर चांगलाच राहू दे. अहो असं का म्हणता? भाऊ भाऊच आहेत ना अखेर. हो पण फरक करा दोघांच्यात. हा तू कोकणच त्याची म्हणून आम्ही नाही म्हटलं. पण अभय बेटा बुद्धी आणि रंग गुणाला कोकणच जातात. पहिल्या वर्गात येईल नाही का रे? हो मेरिट वर एक्सपेक्टेड आहे. पहा मेहनत तर खूप घेतोय. हा पुन्हा कोकणच जातात गुण. नाहीतर आम्ही झोपाळ झुलत शेती केली आणि पानखळात इस्टेडी संपवल्या. पीक तुकड्यासाठी नोकरीने वेळेवर ठिकाणी आणली नाही म्हणून आम्ही काही स्वतः जाऊन घेतली नाही. आमची पिचकारी गेली कोपऱ्यात. शी अहो सांगून राहिलोय. अहो हा, त्यांना की नाही बोलणं करायचं होतं. कशावरून? घुटमळ घुटमळ चालू होती सकाळपासून. चालू दे. चालू दे काय. आपण मोठे आहोत ना. तुम्हीच का नाही शब्द टाकत? अहो 13 वगैरे होऊ द्या की नाही. नाही त्यांना विचारून सवरून सगळं करा. तुम्ही पण जाते.
हे पोट्टे कुठे गेले होते का? अभ्यासाला. तुझा अभ्यासाचा प्रयोगी तू चालले नाही का? मास्तर येऊन गेले बघा. भेटले रस्त्यात. ते म्हणे उद्यापासून त्यांच्याच घरी ये शिकवणीला. नाही ते म्हणाले पाहुणे आल्यात तुमच्या घरी म्हणून ये. नाही हो, जाते तर जाऊ देत ना पोट्टी. हो मास्तराची आई असते नेहमी घरी. देश म्हणजे लेखी असे उत्सुकपणे जात येत नाही. 30 वर्ष झाले लग्नास ठाऊक नाही तुम्हाला? मी ही देशमुखाचीच लेक आहे हो. सगळं ठाऊक आहे मला. हो, यंदा पास झाली पोट्टी तर बुजवून तरी टाकता येईल. आणि जुने उपकार विसरून आठवून तो परत शिकवणी घेतोय म्हणे. कशाचा तो मास्तर? हा हिजड्या हिंदी येतात ते एखाद्या फुगेकडे हिंडत जाते का आपण? केव्हाय पा पचापट पान दुखत आहे, पान ठेवले शिव का? हा काय तो ट्रान्झिस्टर होणार जाणण्यासारखा तो आहे कोणा मास्तर काय नाच्या पुसळीचा? हो अहो, आता सगळीच पोरं तशी आहेत. चांगली पोरं आहेत कुठे गावात? उरला सुरला डाळ आहे नुसतं. आता आपल्यालाच त्यांच्याशी चालून घ्यायला लागेल की नाही? उद्यापासून शिकवणी बंद. तू तिकडे जायचं नाही की त्या तिकडे बोलवायचं नाही. इंग्रजी कच्चं आहे माझं. असू दे तुला काय इंग्रजच्या राणी बरोबर चहा प्यायला जावं लागत नाही. आणि त्या बटासावाला दी काय ते पोलकर काय ते परकर फटके मारत पाहिजे. अशी कशी ग तू? हा कुणाचंच ऐकत नाही. घरात चल बरं आधी. काय ग थैताट? कशाला गेली होती देवघरात लागालाग करायला? मग बाबा दादा ते चालते वाटतं. अगो सामान आलं वाटतं. पायाला काय लागलं? ट्रॅक्टरचा पत्रा लागला येता येता. आधी हळद दाबा तिथे. तो ट्रॅक्टर पण ना कटकट पिडाच आहे मध्ये मध्ये. हे सामान सध्या माझ घरात ठेव. हा? चल रे हात. चंदू काका. चंदू काका तू तर एकदम हिरो सारखा दिसून राहिला यार. दूर हो बरं तू. नाही हम नाही होंगे तू. त्या कुलीमध्ये ना आम्ही तर सुद्धा असंच सामान आणतो. तू काम नाही करत रे सिनेमात. मग इथे सामान कोण उचलणार? मी ना एक चान्स मिळाला तरी काम करीन सिनेमात बघ. कर पण आधी हे उचलू लाग. नाही हम नटखट लडकी है. थांबा मी ठेवते सामान. पायाला काय लागलं? ठेस लगी ठेस. उनके पैर को मेरे हृदय को. रंजू काय हा चवटपणा? तुम्ही आधी हात लावा. पायाला लावा काहीतरी. हो बनवलं आहे का? अहो आहे. हे अंजू काकू तू पाहिलंय का ग अमिताभला? हा सच्ची? काय? अगं मी कशाला त्याला बघायला जाऊ? तो आजारी पडला होता ना. मी 5 शनिवार गेले होते बघ. त्याला काही झालं असतं तर मी जीवच दिला असता. अंजली सुधीर काका. का ग तू रंजू का अगं आधी तू का बाजूला हो. नाही त्यांना हमारे शांत करू दे. प्यारे अंकल है. अगं तू का जीव दिलास? सुधीर काका तुम्ही पाहिलंय का हा अमिताभला? हो पाहिलं ना. अगं रोज येतो मिल्क सेंटर मध्ये माझ्यावर दूध घ्यायला. चला थापा. मग अगं जया पण येते हिच्याकडे उष्ण बिस्न मागायला. पण सुधीर काका नट लोक तर खूप श्रीमंत असतात नाही. मग देशपांड्यांच्या इतक्या नसतात हो. जा चहा आण काकांसाठी. जी हा काकू. सुधीर काका राजकमल स्टुडिओ कुठे हो? आमच्या घराच्याच मागे. जा चहा घेऊन ये. मूर्ख. जी हा. हिचं काही नवीनच आहे ना यंदा. अंगचटीला किती जाते ती? आणि तिला वाटतं आपण गाव की गोरी नक्की छोरी आहे म्हणून. आचरटच आहे. अंजली ये. पाहिलंस ना कसा विषय टाळला तो. अगं यांना काय वाटतं मी आलो की यांचे रेकॉर्ड सुरू. आमची ही अडचण आहे आमची ती अडचण आहे. त्यांना विषयच काढायचा नाही. तुम्ही आणि तुमचे भाऊ दोघं बघून घ्या काय ते. मला यात पडायचं नाही. व्यंकटेशा
व्यंकटेशा, दादी मी सुधीर. देवाची हाका मारून राहिले. दादी मी सुधीर. मग आलीस. तात्याची नाही. व्यंकटेशा. दादी. पाऊस तर काय थांबायची लक्षण दिसतात ते बाप्पा. आहो ना, आवाज फाटल्यासारखाच येऊन राहिलाय पिढा. हो हा पण वहिनी सकाळी तर आभाळ स्वच्छ होतं. आज आता दिवस उडते असा पाऊस म्हणजे ती माडी झाली आहे 2 जीवाची. कधी डोलाला खाली येईल. मग दुरुस्त काय करत नाही. कशाने करते दुरुस्त. भाऊजी तुम्हाच काय मुंबईकरांना. राजू काय आहे ना तिकडे. पाऊस पाहून राहिले. बस सुधीर काका, हं? पावसाचं सीन म्हणजे खरंच पावसात शूटिंग करतात का? वहिनी आल्यापासून बघतोय मी. हिच्या डोक्यात सिनेमाचं फळ एवढं आहे ना खरंच. हाव ना. अहो त्या टुरिंग टॉकीजचा तंबू गावात पडला रे पडला की जरा टीप सुरूच झाला. एकदा 2दा एकच सिनेमा किती वेळा पाहायचा. काही धार बंदच नाही. अहो इतका वेळ का पाहू देता तिला. अहो गावात दुसरं करमणुकीचं साधन नाही. हो कंटाळून जातात पाप बिचारे. त्या तिचं रडणं पडणं सुरू झालं ना मग मीच म्हणते जा बाई. कटकट नको माझ्या जीवाला. आम्ही टीव्ही घेतल्यापासून ना आमचं सिनेमाला जाणं बंदच झालेलं आहे. तुम्ही टीव्ही घेतला? म्हणजे नुकताच थोडे आयडियाज मिळाले. काका कलर 10-15 हजार तरी लागले असतील नाही. अरे 10-15 हजार कुठे भाऊ. 5. हो तेही हप्त्यांनी. मुंबईत एक बरं आहे हा, सगळ्या गोष्टी हप्त्यांनी मिळतात. तुझं काय बाई बरं आहे. एक एक गोष्ट होऊन राहिली ना तुझ्या संसारात. इथं आम्ही जिवंत आहोत तोवर काही टीव्ही येत नाही. आणि घेतला तर वीज घेण्यापासून तयारी. हो कनेक्शन काय घेऊन टाकत नाही. किती अंधार अंधार वाटतो इथे. काय आणणार बिनणार नाही. सगळं काही सवय राहतो. आमच नाही अंतर वाटत. आणि वीज घेऊन तरी काय उपयोग म्हणते का. 8 दिवसाला 4 दिवस बंद द्यात करंट. लोकांनी मोठा बंद करून पंप लावले विहिरीवर. आता पस्तावून जायला. आज त्याचे बगीचे तळून गेले. खेड्यात वीज आणली म्हणून सरकार समाधान आणि घेतली म्हणून लोक म्हणशील तर फायद्याच्या तोटा जास्त याच्यात. वीज नियमित झाली तर तसा काही घेणारच आहात टीव्ही. बोलल्या गाऊन नाही घेणार. घेऊ सुद्धा. तीच वाटते मोठा भाऊ काय घेते टीव्ही तर बट्टा बोल करणारा नाही का राज्य. घरातली मोठी भांडी मोडीत विकलीत ना त्यात नक्की आला असेल टीव्ही. काय सगळी भांडी मोडीत काढली भाऊ. सगळी फुटकी भांडी. हो? न कशाचा उपयोग न काही. पिढा अडगळ पोटीत नाही बहिणी तांब्याची 2 मोठी घंगाळ होती. गेली. गंगाळ गेली. बादल्या गेल्या. अंजलीला त्यातलं एक हवं होतं. हो इंडोर प्लांटची कुंडी किती छान दिसते त्यात. काकूच एक भारी आहे. डेकोरेशन बिकोरेशन सिनेमा स्टाईल अगदी. डेकोरेशन कशाचं. फुटक्या भांड्यांचं. अहो तसं नॉनसेन्स पण नुसता. अगं तसं नाही बहिणी. पत्र टाकून कळवायचं ना. डेकोरेशन जाऊन दे पण तांब्या पितळेचा काय भाव चाललाय माहित आहे का तुम्हाला. नाही बाई सुचलं. सुचलं नाही बाई खरंच.
भांडे विकताना नमस्कार आनंद झाला. सगळ्या भांड्यावर आजा पंड्यांची नावं. पण वेळ जशी येत गेली कळवायचं जरा मला. यावेळी नाही कळवलं खरं. एरवी कळवते तेव्हा काय करते तू? पत्राचं उत्तर देते का तू? पेरणीच्या वेळी बोंबा बसते पैशाची. रोज 100 200 नगद खुर्दा लागते. त्या ताजीचा आजारपण कमी पैसे लागले. विकली हंडी भांडी केवढ्याला? केवढ्या काही स्टेट नाही का मुली भांड्यावरती? अरे आपल्याला भांडी विकायचं म्हणजे 4 चौकांकडे बाजार जिंकता येते का? गुपचूप हा कराबो मागण्यादारी विकावं लागेल. अब्रूचं हे काही सांगू खायला पाहिजे की नाही? ह्या अमृतच्या कल्पना आता जरा बाजूलाच ठेवा. तुम्हास काय बोलायला भाऊजी? हो? अहो गावात राहून असं करता येत नाही. आमचं आम्हाच ठाऊक आम्ही कसं करतो ते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही मुंबईत आमचं सगळं चांगलं चाललंय म्हणून? आमच्यासारखी ओढातांत होत नाही ना. हो? तुमचे कपडे लागते कशास? तुमच्या सुटकेशी पाऊस आमचे डोळे निघतात. शहरात राहायचं ना, मग या गोष्टी कराव्या लागतात भाऊ. सुटकेत नाही सगळं टिनाच्या ट्रंका डोक्यावर घेऊन यायचं अशी अपेक्षा का तुमची? तुम्हाला आमचे कपडे दिसतात, पण सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत मरमर करतो ना, तेव्हा कुठे आमचं निघतं? तरी वर्षभरात कधी पाण्यात तूप नाही की दूध दही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही येऊन मुंबईला बघा. पावला पैसे लागतात. गावकऱ्यांना आपली परिस्थिती ठाऊक नाही का सुधीर? तरी बरं तो बन्सीला रोग टाकल्याशिवाय काही सामान उचलू देत नाही. हो तिचं एक बरं आहे. काय कळणं जाणं नको, काय नको. आले की त्यात फटके बरं सुटायचे. तुम्ही दोघे आहात म्हणून विषय काढतो. तात्याजींनी काही शिकू दिलं नाही. ठीक आहे, तात्याजी गेले. आता मला जाऊ दे अमरावतीला कॉलेजमध्ये. ह्या वयात? मॅट्रिकला फर्स्ट क्लास आले मी 20 वर्षांपूर्वी. मला डॉक्टर व्हायचं होतं. पण देशपांडेच्या मुलींनी एकटं तुकडं राहून बाहेर शिकायचं नाही. यांची आबरू, प्रतिष्ठा आणि आमच्या आयुष्याची बात. प्रभे तुझ्या बाबतीने सगळ्यांनी तात्याजीने घेतले. आम्हाच कोण जातात? आणि खरी गोष्ट अशी आहे की सुधीर त्यावेळी शिकत होता आणि दोघांच पैसे पाठवून आम्हाला काय जमलं नसतं. आणि माझ्या आयुष्याची काही ते माती येतं का सोनं झालं? अरे ते शेतीत काढला गेला माझा जन्म. नोकरी केलीच ना तर कुठे सुप्रीमने राहिला असतो. अहो त्या योगाच्या आणि नशिबाच्या गोष्टी आहे. ते आता प्रवेशाची काय कमी स्थळ बघितली? पण जमेन आधी आणि जिकडे जमेन तिकडे प्रबी नाक लावे. सगळे शेतीवाले बाई, एकही शिकलेला नव्हता. तुझे दोन्ही भाऊ शेतीच करतात म्हटलं. पण मला शिकलेला हवा होता. शिकल्या कशी कशाला लग्न करीन? तेच का नाही शिकवलं मला? आणि आता सगळ्या गोष्टीचा टेबल माझ्यावर मोडता. भाऊ म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती. आणि काय रे सुधीर, दरवेळी सांगायचा मुंबईला शोधतो म्हणून, पण कधी वेळ झाला नाही ना माझ्यासाठी. कधी पुस्तकं आणायचं म्हटलं तर ते कधी जमलं नाही तुला. मी लग्नाला हवापलेली आहे असं समजू नका. गेली वेळात, पण तरी तुमच्या आरशासमोर तोंड धरणार असंही समजू नका. पुरे बरं वंस. उगाच पोरा बाळांसमोर बोलू दे. काय बोलू दे भाऊ? अरे बाबा नेहमीचा तमाशा आहे हा. तमाशा म्हणे तमाशा. रंजूस मात्र बोलत राहते. ती तरी तुमच्याकडेच पाहून वागल का नाही? पुढे जाऊ दे आता. आई यात बसून तेच काय वाटेल? रंजू काय ग तुझं रात्रीच्या वेळेस दाराशी? येणार असेल मास्टर शिकवणीला. वंस राघोबा कुठे दिसले नाही सकाळपासून? यांना काय सांगावं किती वाजले? 15 मिनिटांनी विचारत राहते किती वाजले. नको पिढ एवढं आयुष्य. अहो असं आपल्याला वाटतं, त्यांना नसेलही वाटत. पण करणाऱ्यास किती त्रास. तसं चंदू भाऊजींचंच डिपार्टमेंट आहे. हो तात्याजींचे तोच करे.
मी ते शेतीच्या कामात त्याच्यावर सगळं पडेल. 13 दिवस खूप काम आहे चंदोबा. अखेरची सेवा तात्याजींची. हो भाऊ. खूप खूप असं काय झालं भाऊ? काहून नाही बरं? अख्खा गाव जेवच आहे ना. काय? अरे बाबा, याची पद्धत अशी 13 वेळा सगळ्या गावात जेवण द्यावं लागतं. नाही तर नाक पेरा ना आम्हा गावात. म्हणून काय 4-5 हजार पानं मांडणार? हा उपाय. सकाळीच्या पंक्ती चालू होतील तर रात्री 10-12 पर्यंत. खर्चाचा काही विचार? 4-5 हजार पानं म्हणजे 20-25 हजार तर झाली. कुठून आणणार आहेस तू? तेच तर ठरव म्हटलं. सांग तूच काय सुचत असेल तर. मला काही जमणार नाही. तू दे ना दे. आम्हाला जसं जमेल तसं करणं भाग आहे. वाडवडिलांचा अखेरचा खर्च आहे भाऊजी. हो? त्याच नाही म्हणून का नरक गाठायचं आहे आपल्याला. असल्या जुनाट कल्पना आहे. तुम्ही काही म्हणा पण हे बरं नाही. तात्याजी तुमचे कुणीच नव्हते का हो? नाही वहिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण मी काही इतकं देऊ शकणार नाही. अरे एवढे पैसे मी आणू कुठून? मग आम्ही तरी कुठं आलो? ते मी काय सांगू? तिच्या बांगड्या गहाण ठेवाव्या लागतील. नाही हा. रंजूसाठी ठेवल्यात त्या मी. बांगड्या देणार नाही. उद्या हिचं लग्न उभं राहिलं तर तिच्या अंगावर घालायला नको काही. काशीच उजवणार आहे. सोन्याशिवाय करतही कोण तुमची पोट. त्या त्रुपड्या हे असं सुंदर बांगड्या देणार नाही. हे आई, तुम्हाला फक्त बांगड्याच घालणार. हे भेटात चला. मला मला गहाण टाकावं लागेल. मग ते तुमचं तुम्ही पहा. मी सोनं देणार नाही. मला तिघांचे नाव आहे ना लोक. वडीलही तिघांचेच होते. तेव्हा भाऊ मला गहाण घेऊन टाकायचं आहे. अरे गहाण टाकलेलं कुठलं शेत आपण परत सोडवू शकलोय? ही 12 एकराची धांदोटी आहे. अरे ती तरी राहून दे ना. अरे अशी वलीची जमीन पुन्हा आपल्याला घेता होणार आहे का? अरे भाऊ, मला जर कुठे एकदम पैसे लागले ना तर माझी जमीन मला हवी. तू तर अगदी हक्काची भाषा बोलत एकदम. मग काय चुकलं त्यात? केव्हा ना केव्हा तरी या गोष्टी कराव्याच लागणार आहेत ना. सुधीर, तू हक्क सांगून राहिलास हे विसरून राहिलास. तुझ्या शिक्षणाने काहीच करत झालं नसे. तो सगळा खर्च तात्याजींनी केला. तात्याजी नुसते नावाचे. ते तुझंही माहित आहे. सगळा कारभार माझ्यावर टाकून मोकळे झाले. तुझं शिक्षण, तुझं लग्न काय कमी खर्च झालं आणि तुझे हिस्से मागून राहिलास. हे बघ भाऊ, हे खूपदा ऐकवलंयस तू. शिक्षण केलं, लग्न केलं. आता माझाही ऐकून घे. काय स्वतःचा खर्च करून तू माझ्या शिक्षण पण लग्न केलं नाहीयेस. अरे 20 वर्षापूर्वी माझं इथं काहीच नव्हतं का? थोडी जमीन होती माझी. माझ्या नावाची जी जमीन होती ना त्याच्यावर माझं झालं सगळं. आणि गेली 20 वर्ष तू उत्पन्न तू खाऊन राहिलास. त्याचं काय? मी केलं. अरे उद्या आयुष्यात कधी एकदा तरी उत्पन्नाचे 4 पैसे दिलेस का कुटुंबात धान्य दिलंस? जेवण घेऊन जाऊ आपलं. मी काय सांगलास का तू आम्हाला? अरे तू मोठं काय दिलंस ना हा प्रश्न आहे. सुरुवातीला कधी गावाला आलो तर तुझा पैसा वाचतो असं 10 वेळा उचलून सांगायचास. तेव्हापासून कानाला खडा लावला. आलो तर 4 दिवसाच्या वर राहिलोच नाही. अरे 4 वर्ष तर आलोच नाही. तेही तुला सहन होत नाही. मला कशाला लोभी म्हणतोस? आओ, उगाच संतापू नका बरं. उगाच पोराबाळांसमोर. मला ना कधी हे ऐकत होतं वहिनी. अरे पोराबाळांना देखील कळून दे सत्य काय आहे ते. आता उद्या म्हणतील काका फुकट खायला येत होता. हो जाऊ